नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा यांच्या वतीने एक मोबाईल अनेक नाती तुटलेली या विषयावर पथनाट्य व रॅलीचे आयोजन करण्यात आले। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहादा शहरातील विविध ठिकाणी प्रभावी पथनाट्य सादर करून मोबाईलमुळे कुटुंब, समाज व मानवी नातेसंबंधांवर होणारे दुष्परिणाम नागरिकांसमोर मांडले। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली। कार्यक्रमाची सुरुवात दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिर चौकात बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। ही रॅली सप्तशृंगी मंदिर चौक, स्टेट बँक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व नगरपालिकेजवळील जनता चौक येथे थांबली। प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संवाद कमी होणे, पती-पत्नी, पालक, मुले व मित्रमैत्रिणींमधील नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे, लहान मुलांचे मैदानी खेळांपासून दूर जाणे, एकलकोंडेपणा व मानसिक ताणतणाव वाढणे याबाबत प्रभावी संदेश दिला। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार न्यूज 24। नमस्कार, आम्ही पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय लोणखेडा शहादाचे विद्यार्थी आम्ही आमच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोबाईल अनेक नाती तुटलेली या संकल्पनेवर आधारित पथनाट्य आज शहादा शहरात 4 ठिकाणी सादर केलं। या पथनाट्यात आम्ही या संकल्पनेतून आम्हाला हे लोकांना जनजागृत करायचे होतं की कशा प्रकारे आपण फक्त एका यंत्रामुळे आपल्या परिवारातील, कुटुंबातील असेल किंवा मग गुरुजनांप्रतीच्या जे नाती आहेत ते कशा पद्धतीने विसरत चालले आहेत आणि एका मोबाईलमुळे आपण अनेक नाती कशी पद्धतीने तोडत आहोत आणि त्याबरोबरच हे आम्ही आजच्या पिढीला आणि भविष्यात येणारी जी पिढी त्याला घडवण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी आम्ही हे पथनाट्य सादर केलं आहे। धन्यवाद। या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की मोबाईल वाईट नाही, त्याचा काही चांगला उपयोगही आहे, पण आजकाल तो दुष्परिणाम होत चालला मोबाईलमुळे। विद्यार्थी, लहान मुलगा झोपत नसेल तर आई त्याला मोबाईल देते, मोबाईल नंतर ऑनलाईन आई असते, मोबाईल मुलगा सोडत नाही, जेवण करतानाही मोबाईल वापरतो, प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईलचे त्याचे प्रमाण जास्त झालेलं आहे। मोबाईलचे दुष्परिणाम खूप जास्त वाढलेले आहेत, डोळ्यांवर त्याचे इफेक्ट व्हायला लागलेले आहेत। मोबाईलच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी त्याने उपयोग करावा, पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून लांब राहावं, म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केलेलं आहे। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।